त्याच्यापेक्षा तो इम्पॉर्टंट आहे, त्याचं काहीतरी महत्व आहे म्हणून आलेलं आहे. त्याची डेप्थ किती ही सरांनी चॉईस करून कॅरेक्टर दिले, खूप छान काम काढून घेतले सगळे आर्टिस्ट, अतिउत्तम. दादा तर अभ्यंकर सर किंवा सायली असेल, आणि गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये हा पहिला मूवी असा होता की हा 14 डेजमध्ये कम्प्लीट झाला आणि खूप चांगला झाला. कारण आपण स्क्रीन प्ले वरती मेहनत घेतलेली होती, प्री प्रोडक्शन वरती 13 दिवस 13 ते 14 दिवस, आणि नंतर नसं पॉसिबलच नसतं. 2 दिवस आपण सॉंग त्यातली 4 गाणी आहेत, 15 दिवस चांगले 4 गाणी आणि टॉपिक वर शूट चालू होता. शिफ्ट सकाळी म्हणजे वेगवेगळे लोकेशन आहेत सगळे. सपकाळ कॉलेज आहे, त्याच्यानंतर कॉलेज आहे, रंजन व्हिला आहे, हॉटेल ग्रँड्रिओ आहे, लोकेशन सगळे चांगले. त्यातही अजून मुंबईत एक दिवस, नाशा आपलं वसईला एक दिवस, असं सगळं जमून आलं. म्हणजे कलाकार चांगले असल्याच्यामुळे तो एक ऍडव्हान्टेज मिळतो. म्हणजे मी दिग्दर्शक म्हणून आता इथून पुढे शनायाची जी ओळख होती, रसिका सुनीलची जी ओळख होती ती शनाया होती, इथून पुढे उर्मी अशी ओळख राहील. एवढा तुम्ही सक्सेस करा मूवीज. शनायाची जरी भूमिका होती ना, तरी तिच्याबद्दल असं मनात वाईट नव्हतं येत. ती सिंपती पण नव्हती. तिची जी भूमिका होती ना, ती बघण्याकरता सगळेजण बसायचे. अशी एनर्जीच खूप होती तिच्यामध्ये, त्याच्यामुळे तिच्याबद्दल असं वाईट नव्हतं लोकांमध्ये. म्हणजे ती अक्षरशः संसार उद्ध्वस्त असा, म्हणजे बाहेर विचार आल्यावर विचार होईल, पण ती भूमिकाच खूप मस्त होती. इथे पण तसंच होणार. जरी मॅडम जरी निगेटिव्ह काहीतरी वाईट होतं हे विचार नव्हता. ते बघून तुम्हाला ते तो फ्लेवर मिळणारच आहे. ती सिंपती वेळोवेळी येईलच तिच्याबद्दल. म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर आपण म्हणजे आहे ती जागा पण ठेवलेली आहे आपण. म्हणजे पार्ट 2 सुद्धा म्हणू शकतो की उर्मीच्या आयुष्यात नंतर काय, आणि कारण तो आहे. म्हणजे त्याची मगाशी पण मी एका ठिकाणी बोलताना बोललो की शिकून आलेलं असेल आपण, म्हणजे अभिनय आणि त्याच्यात तर ते, आणि ते दिसतं. ते तुम्ही फिल्म बघितल्यानंतर म्हणजे एकेका आपल्या लुक मधून किंवा कुठल्याही एक्सप्रेशन मधून ते तिने खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे. म्हणजे तो जाणवतो एक फरक. तर त्यांना असं सांगायचं असेल की तिथून आम्ही उर्मी घेतले ना, आता सिनेमा बघू म्हणून त्यासाठीच आपण इकडे आलेलो आहोत. सर निर्मिती जळगावची, पण नाशिकच का? जळगावची लोकेशन चांगले मिळाले. आम्ही तिकडे पण प्रयत्न केला, असं नाही की तिकडे पण 1-2 कॉलेजेस बघितले, पण असं लोकेशन नाही मिळाले. तर सपकाळ नॉलेज आम्हाला चांगलं मिळालं, त्याच्यानंतर औरंगाबादकडचा एक मला चांगला मिळाला, आणि नाशिक आणि ग्रँड मेट्रो हॉटेल एक चांगले मिळाले. आणि सगळ्यात जास्त की ऍक्सेसिबल आहे. सहज मुंबई पुणे आणि फुल सिटी दोन्ही आपण मुंबईला म्हणजे निर्मात्याला न परवडण्यासारखं होतं ते मराठी चित्रपटाला तेवढं, म्हणजे हे नाही. त्यामुळे थोडंसं मिडल रेंज आणि चांगलं आणि चांगलंच आहे ना. म्हणजे शूट आम्ही डिसेंबरच्या आसपास शूट केलं, म्हणजे तेव्हा तर मस्तच असं. आणि काही गोष्टी अशा होतात की टेक्निकल काही अडचण आली तर झालं होतं एकदा असंच की थोडासा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आला तर लगेच 2 तासात त्याने दुसरा कॅमेरा आम्हाला पाठवला, पण ते जळगावला पॉसिबल झालं नसतं. आपण एक विचार होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला त्या दिवशी शूट बाकी राहिले त्या लोकेशनला, पण त्या लोकेशनची परमिशन आपण 1 दिवसासाठी घेतली होती. त्यावेळेस कोविड चालू होतं, सातपूर कोर्टेशनच्या अंडरच होती. तर इमिजिएटली आपण सगळे शूट लावून घेतलं. त्यांनी तेवढं सहकार्य केलं, ते शूट थांबलं नाही. नाशिकला कॉर्पोरेट सिस्टम किंवा आर्टिस्ट सगळ्यांना इझिली. आणि चिन्मयची पण त्यांचा आग्रह होता की नाशिकच तो आग्रह तर होताच त्याचा. आणि तो म्हणजे मुळात सायलीमुळे पण थोडासा हे झालं, म्हणजे त्याचा एक ऍडव्हान्टेजच मिळाला आपल्याला. म्हणजे तो म्हणजे नुकतीच तिच्या वडिलांची झाली. हो हो, पण त्याच्यात कन्व्हिनियंट झालं. पण तिला खूप कन्व्हिनियंट झालं की बाबा आपण आपल्या शहरामध्ये करतो. नाहीतरी कसं मुंबईमध्ये पण करतो ना, असं होतं की बाबा हा पोचतोय कधी, हा निघालाय, पण ट्रॅफिक एवढं असतं हे. आणि खूप कम्फर्टेबल होते सगळेच. म्हणजे असं कुठल्या वाट बघावं लागते आर्टिस्टची किंवा त्या दृष्टीने नाशिक म्हणजे सगळं नाशिकचे कलाकार आणि नाशिक असल्याच्यामुळे खूप खूप फायदाच झाला. आणि मुळातच सिरियल आणि मूवीचं नाशिक हब बनवायचं असं बिडाच उचललंय. त्यामुळे आणि एखादा नाशिकचा पण एखादा प्रोड्युसर उभा राहू शकतो, जळगाव राहू शकतो.